या ठिकाणी आपण मोमेंटम ऑफ बॉडी पाहणार आहोत. P इज इक्वल टू m इंटू फी म्हणजे मास ऑफ बॉडी मल्टिप्लाइड बाय व्हेलोसिटी ऑफ बॉडी. आता या ठिकाणी व्हेलोसिटी टर्म येत असल्यामुळे नॅचरली ही जी क्वांटिटी आहे ही वेक्टर क्वांटिटी आहे, याला डायरेक्शन आहे आणि याचं SI युनिट आहे kg मीटर पर सेकंद किंवा CGS युनिट आहे ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंद. आता व्हेलॉसिटी ही मीटर पर सेकंद असते आणि हे जे आहे सर्वसाधारणपणे वजन किंवा मास ज्याला आपण म्हणतो ते kg किंवा ग्रॅममध्ये असतं. इक्वेशन ऑफ मोशन फ्रॉम न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन आपण बघितलेला आहे. तर लेट a constant F act on body of mass m. ठीक आहे. तर फोर्स F ऍक्ट होतो m मास असलेल्या बॉडीवर, फोर्स F हा ऍक्ट होतो आणि A हे ऍक्सिलरेशन आहे. आता इनिशियल मोमेंटम ऑफ द बॉडी आहे mu, कारण या ठिकाणी पहा u हे काय आहे आपल्याला, ही इनिशियल व्हेलॉसिटी आहे आणि फायनल मोमेंटम आहे mv, हे ऍक्च्युली फायनल व्हेलॉसिटी आहे. तर या ठिकाणी चेंज इन मोमेंटम ऑफ बॉडी mv मायनस mu पाहिजे, इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे. mv मायनस mu पाहिजे आणि रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ बॉडी इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ बॉडी इज इक्वल टू चेंज इन द मोमेंटम डिवायडेड बाय टाइम. सो इट इज, हे म्हणजे mv मायनस mu डिवायडेड बाय टाइम. या ठिकाणी m जर आपण कॉमन घेतला तर कंसामध्ये v मायनस u डिवायडेड बाय टाइम असं इक्वेशन येतं आणि हे जे आहे m वगळता जो बाकीचा भाग आहे म्हणजेच हे ॲक्सिलरेशन आहे. त्यामुळं फोर्स इज इक्वल टू ma, हे रिलेशन इथं फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ma, दॅट इज ॲक्च्युली फोर्स इज इक्वल टू ma वेअर k इज प्रोपोर्शनल कॉन्स्टंट आणि हा साधारणपणे 1 कन्सिडर केलेला आहे. त्यामुळं f इज इक्वल टू ma असं इक्वेशन या ठिकाणी आपल्याला मिळतं. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. दिस इज नोन ॲज द इक्वेशन, फोर्स इक्वेशन और इक्वेशन ऑफ द मोशन. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी अँड SI युनिट इज न्यूटन. आता न्यूटन म्हणजे काय आहे, तर 1 किलोग्रॅमची वस्तू 1 मीटर एका सेकंदात डिस्प्लेस करायला जो काही फोर्स लागतो तो 1 न्यूटन एवढा असतो. CGS युनिट डाईन आहे, म्हणजेच काय आहे, ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. तर फोर्स युनिट न्यूटन SI युनिट आहे, CGS डाईन आहे. ठीक आहे. आता तिसरा लॉ, एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज an equal and opposite reaction force which acts simultaneously. म्हणजे प्रत्येक फोर्सला, ऍक्ट होणाऱ्या प्रत्येक फोर्सला एक अपोजिट इक्वल मॅग्निट्यूडची आणि अपोजिट डायरेक्शनमध्ये रिॲक्शन त्याच वेळेला ऍक्ट होते, असं या तिसऱ्या लॉमध्ये सांगितलेलं आहे. याचं एक्सप्लेनेशनमध्ये इथं देताना काय सांगितलं, व्हेन वन ऑब्जेक्ट अप्लाइज अ फोर्स ऑन अनदर ऑब्जेक्ट द लेटर ऑब्जेक्ट also simultaneously applies a force on the former object, or the forces between two objects are always equal and opposite. हा न्यूटनचा तिसरा नियम आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. When no external force acts on an interacting objects, their total momentum remains constant, it does not change. जर एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होत नसेल दोन इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट्समध्ये, तर त्यांच्यातला जो काही मोमेंटम असतो तो कॉन्स्टंट असतो, इट डज नॉट चेंज. अँड धिस
law can also be stated as follows: when no external force acts on objects in the collision, म्हणजे टक्कर, the total momentum before the collision is equal to the total momentum after the collision. कोलिजनच्या आधी जो काही मोमेंटम असतो तोच कोलिजनच्या नंतरही मोमेंटम असेल. धन्यवाद.